नमस्कार मंडळी. नमस्कार. ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली. वारीत आलोय आळंदीमध्ये आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही वारी पायी असते, पण आम्ही आता टू व्हीलरवरनं चाललोय. अजिबात चालायचं त्राण उरलेलं नाहीये आम्ही टिपिकल मुंबईकर आहोत आणि त्यामुळे आम्ही लिफ्ट मिळवलेली आहे आणि आता बाईकवरनं प्रस्थान करतोय आमच्या गाडीपर्यंत. गाडी पुन्हा एकदा बंद पडली आणि पुन्हा हे चालू पण असं सुरूच राहिलंय. गुरु पण आहे माझ्याबरोबर, तो पण तुम्हाला काहीतरी सांगतोय. म्हणजे झालंय असं की आम्ही आमची गाडी खूप दूर पार्क केली आहे, त्याच्यामुळे मंदिरापासून अगदी आत्ता सगळं संपल्यानंतर गाडीपर्यंत जाणं सुद्धा फार जीवावर आलंय. आणि अशा ही सगळी मंडळी आता 22 दिवस चालत पंढरपूरला जाणार आहेत. त्यामुळे यांचं फार कौतुक वाटतंय की आपल्याला साधं मंदिरातनं आपल्या गाडीपर्यंत जाणं सुद्धा कठीण होऊन बसलंय आणि अशात कसा काय हा एवढा मोठा प्रवास हे सगळे करणार. खरंच म्हणजे या पांडुरंगामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये आणि त्याच्या या सगळ्या भक्तांमध्ये काहीतरी ताकद असेल की ज्यांना हे पायी चालणं एवढं जमतंय, एवढं झेपणार आहे. एक गोष्ट नक्की आहे की कुठली तरी दैवी शक्ती आहे, असा माझा देवावर विश्वास नाही, पण ही दैवी शक्तीच म्हणावी लागेल, कारण त्याशिवाय हे शक्य होणारच नाही. कारण कुठून एवढी शक्ती आणतात? कोण लातूरवरनं आणलाय, कोण उस्मानाबादमधनं आणलाय, कोण कोल्हापूरवरनं आलाय, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कुठून लोक आली आहेत. इकडे सगळी जमतात, पुण्यात येतात, पुण्यातनं पुन्हा विभक्त होतात, पुन्हा पंढरपूरमध्ये एकत्र येतात. काय किमय आहे, काय बोलावं. म्हणजे देव आहे म्हणून आपल्याला या सगळ्या प्रवासामध्ये लिफ्ट मिळालेली आहे असं मला तरी वाटतं. आणि हा तो दादा आहे ज्याने आम्हाला लिफ्ट दिली आहे आणि असे आम्ही आभार कधी म्हणून नाही विसरणार आहे. बरं, थँक्यू. देवाच्या आळंदीहून कॅमेरामन सिद्धेश सावंतसह माऊली एबीपी माझा, देवाची आळंदी. बघा